आपण बघतोय पोलिसांचं बॅरिगेटिंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। मोठ्या संख्येने जसे आंदोलक उपस्थित आहेत तशीच पोलिसांची जी कुमक आहे ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहेत। कायदा सुव्यवस्था जपण्यासाठी किंवा आंदोलन सुरळीत पार पडण्यासाठी पूर्णपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे। आतमध्ये आपण बघतोय आंदोलक आत जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी जमलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। दरम्यान काही ज्या गाड्या आहेत त्या इकडनंच मागे जातील, पार्किंगची ज्या ठिकाणी व्यवस्था केली त्या ठिकाणी जातील आणि ठराविक ज्या गाड्या आहेत त्या आंदोलन स्थळापर्यंत जातील। मनोज जरांगे पाटील यांचा ताफा जो आहे तो मोठ्या संख्येने या गाड्या इकडे बघायला मिळतात आणि आंदोलक सुद्धा तितक्याच संख्येने जमलेले बघायला मिळत आहेत। आज मराठा वादळ मुंबईमध्ये धडकलेलं आहे। मुंबईमध्ये आंदोलन करणार, आझाद मैदानात आंदोलन करणार असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर करताच लाखो मराठा बांधव जे आहेत, मराठा कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले होते। यापूर्वीच अनेक आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले होते आणि आझाद मैदानामध्ये यापूर्वीच मोठी गर्दी झालेली आपण बघितलेली आहे। आपण बघतोय पोलीस चर्चा करतायत, आंदोलकांशी चर्चा केली जाते। लाखो मराठा बांधवांसह मनोज जरांगे आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि काही क्षणांमध्येच आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील हे दाखल होतील। उपोषणाला सुरुवात होईल। 9ची वेळ दिलेली आहे। 9 ते संध्याकाळी 6 अशी या आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे। अतिशय शांततेने यापूर्वी सुद्धा अनेक आंदोलनं झालेली आहेत मराठा समाजाची। हे आंदोलन सुद्धा तितक्याच शांततेत होईल असं मनोज जरांगे पाटलांनी यापूर्वी सांगितलेलं आहे। दरम्यान ही आझाद मैदानातली दृश्य आपण आता सध्या बघतोय। मनोज जरांगे पाटील काही क्षणातच येणार, त्याचा उत्साह आपल्याला या मराठा कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतोय। घोषणाबाजी केली जाते, स्वागत केलं जातंय, टाळ्या वाजवल्या जात आहेत। मराठा आरक्षणाचं वादळ आता मुंबईमध्ये धडकलेलं आहे। खरं तर राज्यभरातून अनेक ठिकाणाहून हे सगळे आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत। आपण मगाशी पण बघितलं काही महिलांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। पंढरपूर असेल किंवा अगदी विविध भागातून हे आंदोलक आलेले। सध्या जी आपण दृश्य बघतो ती या सगळ्या आंदोलकांसाठी नाश्त्याची सोय सुद्धा केली जाते। अनेक सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत। पाण्याचे टँकर्स आपण मगाशी बघितले। तसंच हे जे सगळे आंदोलक जे रात्रभर अगदी प्रवास करून थकून आलेले असतील त्यांच्यासाठी नाश्त्याची ही सोय करण्यात येते। आंदोलकांची संख्या जी आहे ती खरं तर प्रचंड आहे, मोठी आहे आणि या आंदोलकांसाठी जी नाश्त्याची सोय होते सध्या आपण ती दृश्यांमध्ये बघतोय। अनेक आंदोलक जे आहेत ते आपल्यासोबत साहित्य घेऊन आलेले आहेत। परमिशन, ही जी परवानगी आहे ही जरी एका दिवसाची असली तरी सुद्धा काही काळ या ठिकाणी राहावं लागेल का असं अनेक आंदोलकांना वाटतंय। त्यामुळे जे साहित्य आहे, आपल्याला गरजेचं साहित्य आहे, ते साहित्य घेऊन अनेक आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत। दृश्यांमध्ये आपण बघतोय अतिशय मोठी मोठी भांडी दिसत आहेत, नाश्त्याची सोय केली जाते। हे आंदोलक जे प्रवास करून आलेले आहेत, जसं वाहन मिळेल, बस असेल, रेल्वे असेल किंवा अगदी गावातला टेम्पो असेल, या सगळ्या गाड्यांमधून आंदोलक अगदी खचाखच भरून या ठिकाणी आलेले आहेत। भले रात्रभर प्रवास झालेला आहे, मागच्या 2 दिवसांचा प्रवास आहे, तरी सुद्धा थकवा कोणाच्या चेहऱ्यावरती जाणवत नाहीये। हे जे आंदोलन आहे मराठा समाजासाठी आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय इकडनं जाणार नाही असा पवित्र काहीसा आंदोलकांचा आपल्याला बघायला मिळतोय। मुंबईतली सगळी दृश्य आपण बघतोय। एकीकडे आझाद मैदानावरती शिस्तीमध्ये हे सगळे आंदोलक बसलेले आहेत, तर दुसरीकडे जो CSMTच्या ठिकाणची आपण ही दृश्य बघतोय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणची आपण दृश्य बघतोय। अनेक आंदोलक रेल्वेने सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। दरम्यान वाहतूक व्यवस्थेत सुद्धा मोठा बदल करण्यात आलेला आहे। एरवी प्रचंड रहदारीचा खरं तर रस्ता, मात्र आज मराठा आंदोलन या ठिकाणी होतंय। CSMTच्या ठिकाणची आपण दृश्य बघतोय। दरम्यान ही सगळी आतली दृश्य आपण बघतोय स्टेशनवरची। मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी जमा झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा आपल्याला देताना दिसतात। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात आहेत।
आरक्षण घेतल्याशिवाय परत फिरणार नाही असा पवित्रा या आंदोलकांचा दिसतोय. तशा घोषणा दिल्या जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरातली ही सगळी आपण दृश्य बघतोय. रस्त्यावरती ज्या ठिकाणी नजर जाईल त्या ठिकाणी आपल्याला मराठा आंदोलक बघायला मिळत आहेत. खरं तर भगवं वादळ हा शब्द वापरला जातोय, तसंच दृश्य आपल्याला या ठिकाणी सुद्धा बघायला मिळतंय. जिकडे बघू त्या ठिकाणी मराठा आंदोलक बघायला मिळत आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय इकडनं परत फिरणार नाही असा पवित्रा या आंदोलकांनी घेतलेला आहे. हातामध्ये भगवे झेंडे दिसत आहेत, डोक्यावरती भगव्या टोप्या दिसत आहेत. CSMT स्थानकात मराठा बांधवांची गर्दी, आतली आणि बाहेरची दोन्ही दृश्य आपण सध्या बघतोय. जिकडे बघू तिकडे मराठा आंदोलक आपल्याला बघायला मिळत आहेत. स्टेशनच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात हे आंदोलक आलेले आहेत. जशी वाट मिळेल, जशी वाहनं मिळतील त्या वाहनांमधून त्यांनी प्रवास केलेला आहे. आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. सुमित, सध्या मनोज जरांगे पाटील कुठे आहेत आणि किती वेळात सभास्थळी या आंदोलनस्थळी मनोज जरांगे पाटील पोहोचतील? सुमित, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? तर आपण दोन दृश्य सध्या बघतो. एकीकडे आझाद मैदानातली दृश्य, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक या आधीच जमलेले आहेत, काल रात्रीपासून यायला सुरुवात झाली होती. तर दुसरीकडे आपण बघतोय पोलिसांचा अतिशय मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे. आमचे प्रतिनिधी सुमित सध्या आपल्यासोबत त्यांच्याकडे जाऊ. सुमित, सध्या मनोज जरांगे पाटील कुठे आहेत? किती वेळ लागेल आझाद मैदानात पोहोचण्यासाठी? तर मनोज जरांगेंचा मोर्चा आपण बघतोय पोहोचलेला आहे मुंबईमध्ये. थोड्या वेळापूर्वी त्यांच्या वाहनांचा ताफा पुढे गेलाय. मात्र दुसऱ्या बाजूला आता ही दृश्य आपण बघतोय ज्या ठिकाणी मराठ्यांचा मोर्चा अडवलेला आहे पोलिसांनी. त्याचं कारण असं आहे, एवढ्या मोठ्या संख्येने आलेली ही वाहनं आणि ही सगळी वाहनं मुंबईमध्ये आज जर शिरली तर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. सर्वसामान्यांचं देखील याच्यामध्ये मोठे हाल होऊ शकतात. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी आता थेट जो फ्रीवे मुक्त मार्ग ज्या ठिकाणी संपतो त्या कर्नाक बंदरापर्यंतच हा मोर्चा थांबवलेला आहे. इथून पुढे वाहनं जाणार नाहीत. मोर्चेकरांनी स्वतः चालत इथून जावं असं पोलिसांकडून सांगितलं जातं आणि म्हणूनच सध्या मोर्चेकरी देखील आंदोलन याच ठिकाणी करतात. आमची वाहनं ही जरांगेंसोबत जायलाच हवीत अशी भूमिका आहे सगळ्या वाहनधारकांची आणि त्यामुळेच आपण बघतोय पोलिसांनी जिथे बॅरिगेटिंग केलंय, जिथे केंद्रीय देखील सुरक्षा यंत्रणा तैनात आहे, त्यांच्याकडून देखील या सगळ्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र ही लोक पुढे जाण्यावर ठाम आहेत. दादा, काय तुमची भूमिका काय? मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला ओबीसीच्या मधून आरक्षण मिळालं पाहिजे. तुमची वाहनं पुढे जाऊ दिली जात नाहीत ना? नाही, जाऊ देत नाही. फक्त जरांगे पाटलाला तेवढे जाऊ दिले. काय वाहनं आम्ही जाऊ दिले, आम्ही शेती करता. हे फक्त आम्हाला की नाही आरक्षण द्यायला पाहिजे. तुम्ही इथून चालत जाऊ शकता, मग इथे आंदोलन कशाला करताय? आंदोलन ते तेवढंच हवंय ना? हा हा मग तुम्ही इथे पोलिसांना का त्रास देताय? मग जायचं होतं ना सरळ. चले गे. मग तिथे का बॅरिगेटिंग केलंय? मग तिथे का तुमचे लोक सगळे थांबलेले आहेत? बंद करत जायचं. त्यांचं म्हणणं एवढंच आहे, आम्हाला आरक्षण मिळायला हवंय म्हणूनच पुढे जायला ते तयार झाले. पण दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सध्या मोर्चेकरी तिथे काही लोक आहेत जे म्हणतात की आमची वाहनं देखील सुटायला हवीत. वाहनं जोपर्यंत इथून जाणार नाहीत तोपर्यंत आपण इथेच थांबून राहू अशी भूमिका या सगळ्यांची आहे. आपण थेट या आंदोलकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात जे इथेच थांबलेले आहेत. बैलगाडी आहे, खरं तर ही बैलगाडी देखील आत गावात शहरात पूर्ण नेण्याचा त्यांचा मानस आहे. काय झालं? तुम्ही आता आज बैलगाडी नेतो म्हणताय, नेऊ देत नाही पोलीसवाले. काय म्हणतात पोलीसवाले बैलगाडी जाऊ देत नाही म्हणतात मध्ये. पण बाकी इतर वाहनं सोडत असतील ना? वाहनं तर एकही सोडणार आहेत. रात्रीपासून पोलीसवाले इथे ठेवलेत. हे हरामखोर पंडित पोलीसवाल्याला फोन केला. तुमची गाडी कुठे आमची रात्रीपासून झालं इथे ट्रॅफिक जाम केलं. एक वाहन मध्ये जाऊ देण्यात. आमची साधी एक बैलगाडी जाऊ द्या म्हणता, हे पोलीसवाले आमची बैलगाडी जाऊ देण्यात. फंडीला पगार द्यायला काय? हरामखोरच पैसे, शेतकऱ्याचे पैसे. आतमध्ये तिकडे वाहतूक कोंडी होऊ शकते म्हणून पोलिसांचं म्हणणं आहे की तुमची वाहनं मागे घेऊन जा. हा देश कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशामध्ये जर शेतकऱ्याला अडवलं जात असेल तर कुठल्या कामात आहे सरकार? शेतकऱ्याला हाण्याबिण्याचा, शेतकऱ्याला न्याय. आमची इच्छा एवढीच आहे सर, आमची शेतकऱ्याची बैलगाडी मध्ये जाऊ द्या मला. पण जर बैलगाडी सोडली नाही, इतर वाहनं सोडली इतर वाहनं सोडलं तर सोडत आम्ही पायी जाऊ शकता. वाहन तर सोडत नाही म्हणले. आमची बैलगाडी
शेतकऱ्याला अडवतात. या भारताचा कृषीप्रधान जर शेतकरी असेल आणि त्याची गाडी जर या ठिकाणी अडवली जात असेल तर आपण बघतोय सध्या ही बैलगाडी आहे आणि ही बैलगाडी आम्हाला आत घेऊन जाऊ द्या अशी मागणी या सगळ्या मराठा बांधवांची आहे. ही बैलगाडी सध्या अडवलेली आहे पोलिसांनी. फक्त बैलगाडीच नाही तर याच्या मागे वाहनांचा मोठा ताप आहे. 5,000हून अधिक वाहनं मागे थांबलेली आहेत. पण मुंबईमध्ये जर वाहनं शिरली आतमध्ये तर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू शकते. वाहतूक कोंडी होईल म्हणून तुम्हाला जाऊ दिलं जात नाहीये पोलिसांना. नाहीये. हे पोलीस लोकांनी काय केलंय, कारण की मी जर म्हणलेलो त्यांना माझी बैलगाडी आझाद मैदानावर नाही जाऊ दिली तर मी डायरेक्ट फडणवीस साहेबाच्या घरी जाऊन सोडून गाडी डायरेक्ट सागर बंगल्यावर. अच्छा, हा, डायरेक्ट सागर बंगल्या बैलगाडी जाऊन सोडून डायरेक्ट तर माझी गाडी सोडून दिली तर. कारण की कृषी प्रधान देश आहे. मी प्रत्येक वेळेस 2 ते 2.5 वर्ष झाले मी मनोज दादाच्या सोबत प्रत्येक वेळेस कुठलीही सभा असो. आता ही दुसरी बारीश आहे माझी बैलगाडी घेऊन मुंबईला येण्याची. कुठून तुम्ही बैलगाडी आणली आहे? ही काराळा गाव आहे माझं, परतूर तालुका आहे, जिल्हा जालना. 600 किलोमीटरचा प्रवास. किलोमीटर आलोय. हा, आणि दुसरी बारीश आहे. गेल्या वर्षी मी जानेवारी महिन्यामध्ये बैलगाडी घेऊन आलतो इथं मुंबईमध्ये. कारण की मराठा कुणबीचं प्रतीक आहे. कुणबी म्हणून प्रतीक घेऊन नाही सरकारला दाखवायला आलो आहे. ही बैलगाडी 600 हे बैल 600 किलोमीटरवरून ही बैलगाडी ओढतपर्यंत आलेली आहेत आणि इथून आम्हाला फक्त आंदोलन स्थळापर्यंत जाऊ द्या, नाहीतर आपण मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ जाऊ अशी भूमिका या बैलगाडी चालकाने घेतलेली आहे. त्यामुळे या सगळ्या मराठा बांधवांचं म्हणणं आहे की आम्हाला आझाद मैदानापर्यंत जाऊ द्या. पण पोलिसांचं म्हणणं आहे की एवढी सगळी वाहनं जर मुंबईमध्ये आत शिरली तर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते आणि म्हणूनच जाऊ दिलं जात नाही. तुम्ही विचार करा, इकडे कॅमेरा करा. इथं लेडीज आहे का? एकतरी मराठ्याची लेडीज आहे का? यानं लेडीज कॉन्स्टेबल पुढे गेलेत काय? तर मराठे हे लेडीजच्या वाढत जात नाहीत. यानं मराठ्यानं पूर्ण लेडीज पुढे गेलेत. काय संबंध आहे लेडीज पुढे करायचा? आमच्या याच्यामध्ये लेडीज आहेत का? लेडीज नसताना यानं लेडीज पुढे करण्याची काय संबंध आहे? बरोबर आहे. हा, लेडीजचा काय संबंध आहे? मराठीचं सगळं म्हणणं आपण समजा इथे महिला जर आमच्यामध्ये लेडीज असतील तर लेडीज कॉन्स्टेबल लागतील. जर लेडीज नसतील तर कशाला लागतील? आपण बघतोय सध्या पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे. कुंपण केलेल्या आहे सगळ्या परिसरामध्ये. मात्र जोपर्यंत ही वाहनं इथूनच फिरवली जात नाही, कारण या मुक्त मार्गाच्या खालीच सगळी वाहतुकीची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे ही वाहनं पुन्हा इथून फिरवावी आणि थेट पार्किंग व्यवस्थेपर्यंत घेऊन जावी, तिथेच पार्क करावी अशी भूमिका पोलिसांची आहे. जेणेकरून आत ही जर वाहनं सगळी येणार नाहीत, वाहतूक कोंडी होणार नाहीत. मात्र दुसऱ्या बाजूला आपण बघतोय मराठा बांधव आक्रमक झालेले आहेत. जोपर्यंत आपल्याला आत सोडलं जाणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा जिथवर पोहोचला तिथपर्यंत आझाद मैदानापर्यंत आमची वाहनं जायला हवीत अशी भूमिका या सगळ्या मराठा बांधवांची आहे. सुमित, प्रेक्षकांना हे सुद्धा सांगा की नेमकं बॅरिगेटिंग कुठपासून कुठपर्यंत केलेलं आणि तिकडनं आझाद मैदानापर्यंतचा रस्ता किती आहे, किती वेळ लागू शकतो पोहोचण्यासाठी? नक्कीच आपण बघतो ज्या ठिकाणी हा मुक्त मार्ग संपतोय, मुक्त मार्ग ज्या ठिकाणापर्यंत संपतो तर कर्नाक बंदरचा भाग आहे आणि कर्नाक बंदरपर्यंत इथवर मराठा मोर्चाचे सगळे मोर्चेकरी त्यांची वाहनं दाखल झालेले. तर दुसऱ्या बाजूला इथून सरळ अगदी सरळ आपण गेलो की पुढच्या 1 किलोमीटर 1 ते 1.25 किलोमीटरच्या अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन आहे. म्हणजे तिथूनच उजवीकडे वळलो की समोर आझाद मैदानापर्यंत आपण पोहोचतो. म्हणजे फार 1.5 किलोमीटरचा रस्ता उरलेला आहे आणि 1.5 किलोमीटर पुढे आझाद मैदान आहे आणि त्या तिथे गेल्यानंतर वाहतूक कोंडी समस्या होऊ शकते. म्हणून अगदी मुक्त मार्ग ज्या ठिकाणी थांबलेला आहे किंवा मुक्त मार्ग जिथे संपतो तिथपर्यंत ही वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. हे दृश्य आपण बघतोय. सध्या मराठा मोर्चाचे सगळे मोर्चेकरी इथवर थांबलेले आहेत आणि इथून पुढे वाहनांचा ताफा जाऊ द्यावा अशी मागणी मराठा मोर्चेकरांची आहे. मात्र पोलिसांनी पूर्णपणे कुंपण केलेलं आहे आणि इथून कोणतंही वाहन सोडू दिलं जात नाहीये. कर्नाक बंदरचा हा परिसर आहे. कर्नाक बंदरपासून अगदी समोर पुढे 1.25 किलोमीटरमध्ये गेल्यानंतर जीपीओ आहे, म्हणजेच पोस्ट ऑफिसचं मुख्यालय आणि पोस्ट ऑफिसच्या मुख्यालयावरून उजवीकडे वळलो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि त्याच्याच समोर अगदी आझाद मैदान आहे. म्हणजे 1.5 किलोमीटरचाच रस्ता उरलेला आहे मराठा मोर्चाच्या मोर्चेकऱ्यांचा. मात्र इथून तुम्ही पायी चालत जा, वाहतूक व्यवस्था इथपर्यंतच आहे. इथून तुम्हाला वाहनं वळवावी लागतील अशी भूमिका पोलिसांनी घेतलेली आहे. पोलिसांनी कुंपण केलेलं आहे. त्यांच्याशी पोलिसांशी चर्चा करण्याचा देखील काही मराठा बांधव प्रयत्न करतात. मात्र पोलीस इथून वाहनं पुढे जाऊ देत नाहीत. मराठा मोर्चातल्या सगळ्या मोर्चेकरांनी इथून चालत जावं अशी भूमिका पोलिसांची आहे. 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. वाहतूक व्यवस्था इथपर्यंतच असेल. इथून वाहनं वळवायला हवीत अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. सुमित, खरं तर मराठा आंदोलकांची, मराठा समाजाची गर्दी प्रचंड मोठी दिसते. पोलीस कुमक कशी आहे, कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला? सर, पोलीस आणि आणखी केंद्रीय पथक कोणतं इथे तैनात आहे? अच्छा, ठीक आहे. आपण वरिष्ठ पोलिसांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. पोलिसांकडून खरं तर इथे इतर सगळ्या मराठा समाज बांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला जातोय. पोलिसांचा बंदोबस्त आपण बघतोय. महिला पोलीस आहेत, पोलीस अधिकारी देखील आहेत. सर,